संकुलाच्या सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक स्नेहसंमेलन अर्थात उडानचा उद्घाटन या ठिकाणी झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो। खरं म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करण्यासाठी एक उदात्त हेतू ठेवून आमचे स्नेही DN केंद्रे सरांनी या राजमाता जिजामाता संकुलाचं बीजारोपण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं। सुरुवातीला संत वचनाप्रमाणे लाभिले इवलेशी रोप त्याचा वेलू गगनावरी या संत वचनाप्रमाणे छोटीशा जागेमध्ये या संकुलाची उभारणी झालेली होती। परंतु आज DN केंद्रे सरांच्या मेहनतीनं आणि सगळ्यांची गोड बोलून आपलं काम कसं करून घ्यायचं ही मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात मोठी किमया कोणाकडे असेल तर ती DN केंद्रे सरांकडे आहे। कुणाचंही सरकार येऊ DN केंद्रे सर म्हणतात मी तुमचाच आहे। म्हणजे अशा पद्धतीनं विनोदाचा भाग सोडला तर आपलं काम झालं पाहिजे। आपलं म्हणजे त्यांचं काही वैयक्तिक काम नसतं, या संस्थेचं काम, विद्यार्थ्यांच्या हिताचं काम, गोरगरीब पालकांच्या हितासाठी आपण कामाला येऊ ही भूमिका घेऊन ते त्या ठिकाणी काम करतात। आणि म्हणून आज आम्ही पाहतोय या शहरामध्ये अनेक जुन्या संस्था आहेत, पण त्या सगळ्या मागं टाकून केंद्रे सरांनी उशिरा सुरुवात केली तरी सगळ्याच्या पुढे जाण्याचं काम आज त्यांच्या संस्थेने केलेलं आहे। याचा मला शिक्षक आमदार म्हणून मनापासून आनंद आहे। आणि म्हणून आज जी काळाची गरज आहे, डिजिटल युग ज्याला आम्ही म्हणतोय, त्या माध्यमातून आता मुली भाषण करत होत्या। एक मुलगी तर इंग्रजीमध्ये बोलली जी कदाचित CBSE स्कूलमधल्या मुलाला लाजवेल अशा प्रकारचं इंग्लिश या विद्यार्थिनीनं आता या ठिकाणी भाषण सादर केलं। म्हणजे कुठल्याही प्रकारची चिठ्ठी हातामध्ये न घेता तोंडपाठ इंग्लिश भाषण तिला या ठिकाणी येत होतं। यावरून आपल्या लक्षात येईल की कुण्या पद्धतीचं शिक्षण, कुण्या क्वालिटीचं एज्युकेशन या कॅम्पसमध्ये देण्याचं काम आमच्या स्वातीसाई आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी करतात। शेवटी या सगळ्यांना जोडून देणारा एक मुकुटमणी लागतो आणि ती मुकुटमणी म्हणजे आमचे DN केंद्रे सर त्या ठिकाणी आहेत। आज हे सगळे व्यासपीठावर बसलेले सुना असतील, जावई असतील, मुली असतील, परिवार असेल, या सगळ्यांना एकसंघ ठेवणं आणि त्यांना नुसती पदं दिलं नाही तर तुम्ही सुद्धा काम करा, लोकांना सेवा द्या, तुम्ही सुद्धा पुढे जा, परंतु लोकांच्या कामामध्ये राहा, हा एक चांगला संदेश घेऊन आज या ठिकाणी केंद्रीय परिवार वाटचाल करतोय। कलाकारांना आणि विद्यार्थ्यांना आपले कलागुण दाखवण्याचा हा एक प्रसंग असतो आणि या ठिकाणी असलेले जमलेले रसिकगण असतील, आपले आईवडील असतील आणि असलेले कलाकार असतील, यांच्यामध्ये मी जास्त वेळ न दवडता खरं तर मी या ठिकाणी तुम्हाला मी शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे। या उडान 2025 साठी हे स्नेहसंमेलन एक अत्यंत यशस्वी होवो आणि तुमच्या शाळेची जे उंच भरारी आहे ही अशीच वर जावो अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो। परत तुम्हाला या कलागुणासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या शैक्षणिक संकुलामध्ये आपण मागच्या 2 वर्षापूर्वी आलात आणि त्या ठिकाणी 10वीचं केंद्र मिळालं। यावर्षी आपण आलात आणि यावर्षी सुद्धा आपल्या पत्रामुळं 12वीचं केंद्र मिळालं। पुढच्या वर्षी हा हाल गच्च भरून दिसल्याशिवाय राहणार नाही। आपण मोठे मुलं बोलवलेले नाहीत। या संकुलाला YCMचं MA एज्युकेशन त्याचीही मान्यता मिळाली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं 2-3 बॅच 100% निकाल लावून निघालेले, त्या रविवारी त्यांना तासिका घेतल्या जातात आणि संशोधनाचं काम त्या ठिकाणी हे चांगल्या पद्धतीने होत आहे। तसंच या संकुलाला कला शाखेचा BA प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष आर्ट शाखा सुद्धा मान्यता परवाच मिळवून दिलेली आहे। त्याचंही काम अतिशय चांगलं चाललेलं आहे। परंतु हे छोट्या विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन आहे, ते विद्यार्थी याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेले नाहीत। मागच्या वर्षी तुळजाभवानी प्राथमिक विद्यामंदिर या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा तालुक्यामध्ये प्रथम पारितोषिक 3 लाखाचं मिळालेलं आहे। यापुढेही ही शाळा अशीच गगनभरारी मारणार आहे। या शाळेचा निकाल 10वी 12वी 98% आहे आणि विदाउट कॉपी। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं
शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले, अद्ययावत संगणक लॅब आहे, ग्रंथालय अद्ययावत आहे आणि आदरणीय विक्रम काळे साहेबांनी आपल्या ग्रंथालयाला ग्रंथ दिलेत म्हणून आणि कॉम्प्युटरही दिले सुरुवातीला, ज्या काळामध्ये एकही कॉम्प्युटर शाळेत नव्हतं त्या काळात साहेबांनी कॉम्प्युटर पाठवला. याच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवून एकदा जोरात स्वागत करूया.